जय एकलव्य भाऊ, मी जळगाव जिल्हा ना, तालुका भडगाव, पोस्ट मन कोळगाव, मुक्काम पथ है आणि रातमा बिल हम एकलव्य धाम देखासाठी सकाळी गेलो दादा समोर पण आमला धाम काही सापत ना धाम साठी या चांगले पिण्यात दादा मध्ये जय एकलव्य बयान म्हणे बयानीच्या एकदम बाबा जय एकलव्य, जय आदिवासी, जय भील भावसनी. जसं आपला भगवान एकलव्य धाम बांधताना संघर्ष चालना असं आपला आदिवासी बांधवासला माहीत पडलं नाही. तसंच आपला भगवान एकलव्य धाम दखानी करतात. आपला आदिवासी बांधव आपला भगवान एकलव्य धामवर पोचील नाही. जसे आपला अनिल भाऊ हे जळगाव जिल्हाहून भडगाव तालुका एवढा दूरहून सकाळी 7 वाजता निघिसन आपला 3 वाजता भगवान एकलव्य धामवर बिनत. कारण की आपला या भाऊसला रस्तासुद्धा माहीत होता तरी बी तेच धर्मपत्नीला सोबत भगवान एकलव्य धाम दखानी करता एवढा दूरहून उन्हत. आणि आपलं तुम्ही देखील ना पण जसं मी सांगणार होतं आपला भगवान एकलव्य धाम बांधताना संघर्ष चालला नाही. तर प्रत्येक आदिवासी बांधव जर आता आपला अनिल भाऊ जसा उन्हात ते सांगायला लटकनात आम्ही भगवान एकलव्य धाम दखानी करता एवढा दूरून येलेत तर मला फोन करणार भगवान एकलव्य धामवर दखानी करता आम्ही येलसत भाऊ मग त्यातला आम्ही आधी बोलावणं आपला भगवान एकलव्य धाम दखनात त्यासला खूप आनंद होईना की भाऊ आपल्या धर्तीवर आपला एकलव्य धामकडे तरी बनिरं नाही. आता तेच सांगणार की आम्ही फक्त एकलव्य धाम करता काम करतो भाऊ. आपला तुम्हाला मी पहिले एक सांगितलं आपला भगवान एकलव्य धाम कितलं ना फक्त धर्तीवर पुरी धर्तीवर फक्त एकलव्य धाम एक जागावर बनेल तोच आपला भगवान एकलव्य धाम बनिरं नाही. तर प्रत्येक समस्त आदिवासी बांधव तुम्हाला एक विनंती आहे की प्रत्येक आदिवासी बांधव लवकरात लवकर आपला भगवान एकलव्य धाम करा या आणि या एकलव्य धाम बांधताना संघर्षामध्ये तुम्ही सहभाग करा. जय एकलव्य, जय आदिवासी, जय भील भावसनी.